नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस पार्ट 5 मध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वर आधारित एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल नंबर 1, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स y इज इक्वल टू एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू रूट ऑफ एक्स प्लस 2 अपॉन x इंटू रूट ऑफ x प्लस 1. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम दोन्ही बाजूला लॉग घ्यावं लागेल. सो टेकिंग नेपेरियन लॉगॅरिथम टू बोथ साइड्स वी गेट. नेपेरियन लॉगॅरिथम म्हणजे ज्या लॉगचा बेस ई असतो तो लिहिता तसा, आणि दोन्ही बाजूला आपण लॉग घेतल्याने लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ x plus 3 bracket square into root of x plus 2 upon x into root of x plus 1. Now using laws of logarithm, म्हणजे log of x plus 3 bracket square हा into म्हणजे प्लस log of root of x plus 2 हा छेदात आहे म्हणजे मायनस log of x हा पण छेदात आहे म्हणजे परत मायनस log of रूट ऑफ x प्लस 1. आता तुम्हाला माहिती आहे रूट म्हणजे 1/2 घात, म्हणून या x प्लस 2चा इथं आपण 1/2 घात लिहिला, इथं पण रूट आहे म्हणजे x प्लस 1चा 1/2 घात लिहिला. हा 2 समोर येणार म्हणजे 2 log ऑफ x प्लस 3 प्लस log ऑफ x प्लस 2चा 1/2 घात मायनस log x मायनस लॉग ऑफ x प्लस 1चा 1/2 घात. मग हा 1/2 घात हा 1/2 घात लॉगच्या नियमानुसार समोर जर आले तर आपलं एक्सप्रेशन असं होईल 2 लॉग ऑफ x प्लस 3 प्लस 1/2 लॉग ऑफ x प्लस 2 मायनस लॉग ऑफ x मायनस 1/2 लॉग ऑफ x प्लस 1. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट असं जर आपण म्हणालो तर काय होईल 1/y इंटू dy बाय dx, म्हणजे लॉग ऑफ y चं डेरिव्हेटिव्ह आपण घेणार ते होईल 1/y इंटू dy बाय dx इज इक्वल टू हा 2 ॲज इट इज, आणि लॉग ऑफ x प्लस 3 याचं डेरिव्हेटिव्ह झालं 1/x प्लस 3 प्लस हा 1/2 ॲज इट इज, आणि लॉग ऑफ x प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह झालं 1/x प्लस 2. हा लॉग x त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस हा 1/2 आणि लॉग ऑफ x प्लस 1 याचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 1. आता हा जो y हा मल्टिप्लिकेशननं राईट हँड साईडला येईल म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू y इंटू हे संपूर्ण एक्सप्रेशन ॲज इट इज राहील. मग वायची जी मूळ किंमत आहे ती आपण लिहू. ही वायची मूळ किंमत x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू रूट ऑफ x प्लस 2 अपॉन x इंटू रूट ऑफ x प्लस 1, ही वायची किंमत मी या वायच्या ठिकाणी ठेवली आणि हे ॲज इट इज ठेवलं. सो दिस इज dy बाय dx इज इक्वल टू दिस. Example number 2 बघ. Differentiate with respect to theta. Y is equal to 4 e raised to 3 theta into sec 2 theta upon root of theta minus 2. Again, for solving, we have to take Neperian logarithm to both sides. So taking Neperian logarithm to both sides, we get या बाजूला log घेतला म्हणजे log of y इज इक्वल टू ह्या बाजूला लॉग घेतला तर युजिंग लॉ ऑफ लॉगॅरिथम आपण कसं लिहिणार लॉग ऑफ 4 e रेज टू 3 थीटा. लॉग ऑफ 4 e रेज टू 3 थीटा हा इंटू आहे म्हणजे प्लस लॉग ऑफ सेक 2 थीटा हा डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे मायनस लॉग ऑफ रूट थीटा मायनस 2. आता तुम्हाला माहिती
हा रूट म्हणजे 1/2 घात आणि बाकीच्या या गोष्टीला आपण कसं लिहिणार बघ. लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग 4 e रेज टू 3 थीटा प्लस लॉग सेक ऑफ 2 थीटा मायनस लॉग ऑफ थीटा मायनस 2 ब्रॅकेट रेज टू 1/2. कारण हा रूटमध्ये आहे म्हणून 1/2 घात. आता तुम्हाला हेही माहिती आहे की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ लॉगेरिथम हा 1/2 समोर येणार आहे. म्हणजे एक्सप्रेशन काय होईल, लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ 4 e रेज टू 3 थीटा प्लस लॉग ऑफ सेक 2 थीटा मायनस 1/2 लॉग ऑफ थीटा मायनस 2. आता आम्हाला म्हणायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा वी गेट लॉग ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy बाय डी थीटा. लॉग ऑफ 4 e रेज टू 3 थीटा याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणं आपण, 1/4 e रेज टू 3 थीटा इंटू मग या 4 e रेज टू 3 थीटाचं डेरिव्हेटिव्ह होईल 4 e रेज टू 3 थीटा ॲज इट इज इंटू मग 3 थीटाचं डेरिव्हेटिव्ह 3 थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे फक्त 3 इथं राहणार. सो इंटू 3 असं आपण लिहिलं. आता लॉग ऑफ सेक 2 थीटा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणजे सर्वप्रथम तुम्ही लिहिणार 1/सेक 2 थीटा आणि मग या सेक 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला माहिती आहे सेक थीटाचं डेरिव्हेटिव्ह असतो सेक थीटा टॅन थीटा म्हणजे सेक 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह होईल सेक 2 थीटा टॅन 2 थीटा आणि फायनली या 2 थीटाचं परत तुला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा होतं 2 आणि अशा रीतीने इथं मी इंटू 2 लिहिला. मग हा 1/2 म्हणजे बघ हा 1/2 ॲज इट इज ठेवला मी आणि लॉग ऑफ थीटा मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह होईल 1/थीटा मायनस 2 म्हणून या इथं मी लिहिलं 1/थीटा मायनस 2. मग ज्या सिमिलर टर्म आहेत त्या आपण कट करू. या अंशामध्ये आहे 4 e रेज टू 3 थीटा तर छेदामध्ये 4 e रेज टू 3 थीटा हे कट म्हणजे एवढ्या भागात फक्त 3 शिल्लक राहिला. हे बघा 3. त्यानंतर हा छेदातला सेक 2 थीटा तर अंशातला सेक 2 थीटा हे कट झाले म्हणजे इथं उरलं फक्त 2 टॅन 2 थीटा. हे बघा 2 टॅन 2 थीटा आणि हे -1/2 थीटा मायनस 2 हे ॲज इट इज. आता हा जो वाय आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनने राईट हँड साईडला येईल म्हणजे dy बाय डी थीटा इज इक्वल टू होईल वाय इंटू द ब्रॅकेट हे ॲज इट इज. आणि फायनली या वायची जी मूळ किंमत आहे आपण ती लिहूया. वायची किंमत आहे बघ 4 e रेज टू 3 थीटा इंटू सेक 2 थीटा अपॉन रूट ऑफ थीटा मायनस 2 म्हणून या इथं मी वायची मूळ किंमत लिहून टाकली आणि हे ॲज इट इज लिहिलं. सो दिस इज dy बाय डी थीटा. एक्झाम्पल नंबर 3 बघ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स y इज इक्वल टू x रेज टू 4 log of 3x upon e raised to x sin of x. So taking Neperian logarithm to both sides, we get log of y is equal to log of x raised to 4 into log of 3x upon e raised to x sin of x. मग लॉ ऑफ लॉगेरिथम जर या ठिकाणी यूज केला तर लॉग ऑफ x रेज टू 4 हा इंटू म्हणजे प्लस लॉग ऑफ 3x हा छेदात म्हणजे मायनस लॉग ऑफ ई रेज टू एक्स मायनस लॉग ऑफ साइन एक्स. हा जो 4 आहे हा लॉगेरिथमच्या रूलने समोर येईल म्हणजे लॉग ऑफ वाय इज इक्वल टू होणार 4 लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ 3x मायनस लॉग ऑफ ई रेज टू एक्स आणि मायनस लॉग ऑफ साइन एक्स हे ॲज इट इज. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स मग लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह होईल 1/y इंटू dy बाय dx इज इक्वल टू हे बघा 4 ॲज इट इज आहे. लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह राहील 1/x म्हणजे हे होईल 4/x प्लस लॉग ऑफ
3x म्हणजे ह्या लॉगॅरिथमचं डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं तर हे 1/, लिहावं लागतं. म्हणजे 1/log(3x) इंटू मग याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ते होईल 1/3x आणि फायनली याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 3xचं डेरिव्हेटिव्ह फक्त 3. log(e)चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे हा 1/e(x) होईल. हे बघा 1/e(x). मग e(x) तू डेरिव्हेटिव्ह घेशील ते e(x)चं डेरिव्हेटिव्ह e(x) ॲज इट इज राहील. म्हणजे थोडक्यात e(x) अपॉन e(x) असं ते झालं. मायनस log(sin x) म्हणजे 1/sin x आणि मग sin xचं परत तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ते होईल cos x. आता तू हा 1/y हा dy/dx 4/x ॲज इट इज लिहिशील. हा 3 आणि हा 3 सिमिलर टर्म्स कट झाले तर 1/x इंटू log(3x) छेदात राहिला. पुढं e(x) जर कट झाले तर 1 राहिला आणि cos x अपॉन sin x म्हणजेच cot x. अशा रीतीनं dy/dx इज इक्वल टू y इंटू 4/x प्लस 1/x log(3x) -1 मायनस cot x हे तुला मिळालं. मग dy/dx इज इक्वल टू ह्या yची आपण जर किंमत ठेवली, yची किंमत म्हणजेच x⁴ log(3x) अपॉन e(x) इंटू sin x ही झाली yची किंमत आणि ही yची किंमत मी इथं लिहिली, हे ॲज इट इज लिहिलं. अशा रीतीने dy/dx इज इक्वल टू दिस. Example 4. Evaluate dy/dx when x is equal to 1. Given y is equal to x plus 1 bracket square into root of 2x minus 1 upon root of x plus 3 bracket cube. So परत taking logarithm to both sides असं आपण म्हणणार. म्हणजे log of y is equal to log of x plus 1 bracket square into root of 2x minus 1 upon root of x plus 3 bracket cube. So मग लॉगच्या नियमानुसार काय घडेल? log of x plus 1 bracket square हा इंटू म्हणजे प्लस log of root of 2x minus 1 मायनस हे छेदात आहे म्हणून मायनस log of root of x plus 3 bracket cube. आता हे तर रूट आहे. रूट आहे म्हणजे 1/2 हा पण रूट आहे म्हणजे 1/2. हा जो 2 आहे हा समोर आणू म्हणजे 2 log of x plus 1 प्लस log of 2x minus 1 चा 1/2 मायनस log of x plus 3 ब्रॅकेट क्यूब चा रूट म्हणजे 1/2. आणि अशा रीतीनं घाताचा परत घात असतो तर घातांचा गुणाकार करतात. त्याची लॉ ऑफ इंटायसिस म्हणजे 3 × 1 3/2 असं होणार. आणि हा 3/2 लॉगच्या नियमानुसार आपण समोर आणणार. हा 1/2 लॉगच्या नियमानुसार समोर येणार. आणि अशा रीतीनं हे एक्सप्रेशन असं होईल 2 log of x plus 1 प्लस 1/2 log of 2x minus 1 मायनस 3/2 log of x plus 3. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट काय होईल? या log y चं डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy/dx इज इक्वल टू 2 ॲज इट इज log of x plus 1 चं डेरिव्हेटिव्ह 1/x plus 1 प्लस 1/2 हा ॲज इट इज आहे आणि log of 2x minus 1 चं डेरिव्हेटिव्ह झालं 1/2x minus 1 इंटू मग आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 2x minus 1 चं डेरिव्हेटिव्ह 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 1 चं डेरिव्हेटिव्ह तर 0 म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह फक्त होणार 2 आणि हा मायनस 3/2 ॲज इट इज log of x plus 3 चं डेरिव्हेटिव्ह झालं 1/x plus 3. अशा रीतीनं हा जो y आहे हा क्रॉस मल्टिप्लिकेशनने इथं लिहिला तर dy/dx इज इक्वल टू y इंटू हे ॲज इट इज राहणार.
ब्रॅकेटमध्ये. आणि अशा रीतीनं आपण वायची जर किंमत बघितली तर वायची किंमत ही होती x+1 ब्रॅकेट क्यूब इंटू √2x-1 अपॉन √x+3 ब्रॅकेट क्यूब. ही वायची किंमत आपण जर वायच्या ठिकाणी म्हणजे या इथं ठेवली तर हेच dy/dx असं होईल बघ. x+1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू √2x-1 अपॉन √x+3 ब्रॅकेट क्यूब इंटू दिस. हे सगळं ॲज इट इज. आता आपल्याला यामध्ये dy/dx वेन x = 1 असं विचारलेलं आहे. म्हणजे आपण या dy/dxला वेन x = 1 असं म्हणतो. याचा अर्थ जिथं जिथं आपल्याला या dy/dx मध्ये x दिसतो तिथं आपण 1 ठेवणार. म्हणजे हा x+1 ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो इथे लिहिणार तू 1+1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे बघा हे रूटमध्ये 2x-1 आहे तर इथं एक्सच्या जागी 1 ठेवला तर 2 × 1 -1 असं तू लिहिणार अंडर रूट. हा छेदामध्ये √x च्या जागी 1 + 3 ब्रॅकेट क्यूब. त्यानंतर ब्रॅकेटच्या आत 2 जसाच्या तसा x च्या जागी 1 म्हणजे 1+1 प्लस हा 1/2 × 1 -1 आणि हा -3/2 ॲज इट इज. एक्सच्या जागी आपण ठेवणार 1 + 3. अशा रीतीनं हे झालं बघ. 1 + 1 म्हणजे 2 त्याचा स्क्वेअर झाला 4. 2 × 1 दॅट इज 2 -1 म्हणजे 1 आणि 1चं जर रूट घेतलं तर ते होणार 1. छेदामध्ये काय तर 1 + 3 चा क्यूब म्हणजे 4चा क्यूब आणि 4चा क्यूब होतो 64 आणि 64चं जर रूट घेतलं तर ते येतं 8 म्हणजे इथं होणार 8. हा 2/2 म्हणजेच 1 प्लस हा 2 × 1 दॅट इज 2 -1 म्हणजेच 1. सो 1/1 अगेन हिअर 1. सो 1 + 1 असं होईल आणि इथं -3/4 × 2 दॅट इज 8 दॅट इज 3/8. तर अशा रीतीनं आपण dy/dx = 4 × 1/8 ब्रॅकेटमध्ये 1 + 1 -3/8 असं लिहिलं. मग 4 × 1 = 4 आणि 4 × 2 = 8 असं जर भागलं तर इथं 1/2 येतं आणि हा 1 + 1 म्हणजे 2 आणि -3/8. मग ह्या 8ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 8 × 2 दॅट इज 16. 16 - 3 म्हणजे 13/2 × 8 दॅट इज 16. सो dy/dx = आलं 13/16. नेक्स्ट एक्झाम्पल बघ. एक्झाम्पल नंबर 5. फाइंड dy/dx. y = x - 2 × x+1 अपॉन x - 1 × x+3 वेन x = 3. म्हणजे dy/dx तर काढा पण x = 3 घ्या. सो याला सोडवण्यासाठी आपण काय करणार. सो टेकिंग लॉगॅरिथम टू बोथ साईड म्हणजे log of y = log of x - 2 × x+1 अपॉन x - 1 × x+3. मग परत आपल्याला लॉगॅरिथम यूज करायचा आहे. सो log x - 2 इंटू ए म्हणजे प्लस log of x+1 अपॉन ए म्हणजे मायनस log of x - 1 अपॉन परत म्हणजे हे पण मायनस होईल log of x+3. सो मायनस log of x+3. मग आपण ह्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणू तर काय होईल. log of yचं डेरिव्हेटिव्ह होईल 1/y × dy/dx इज इक्वल टू या log of x - 2चं डेरिव्हेटिव्ह झालं 1/x - 2 प्लस या log of x+1चं डेरिव्हेटिव्ह झालं 1/x+1 मायनस या log of x - 1चं डेरिव्हेटिव्ह झालं 1/x - 1 आणि फायनली या मायनस log of x+3चं डेरिव्हेटिव्ह झालं -1/x+3. अशा रीतीनं 1/y dy/dx हे जे आपण लिहिलं त्यातला हा y जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने राईट हँड साईडला आणला तर dy/dx = होईल y × 1/x - 2 प्लस
1 upon x plus 1 minus 1 upon x minus 1 minus 1 upon x plus 3. आणि फायनली आम्हाला या yची किंमत इथं लिहून टाकायची आहे. हे ॲज इट इज लिहायचं आहे. अशा रीतीनं dy बाय dx झाला बघ. हा पण आम्हाला dy बाय dx वेन x इज इक्वल टू 3 असं जर आपण म्हणालो तर dy बाय dx वेन x इज इक्वल टू 3 काढण्यासाठी आपण xच्या ठिकाणी 3 ठेवणार. म्हणजे 3 minus 2 3 plus 1 upon 3 minus 1 3 plus 3 आणि ब्रॅकेटमध्ये 1 upon 3 minus 2 plus 1 upon 3 plus 1 minus 1 upon 3 minus 1 minus 1 upon 3 plus 3. 3 minus 2 म्हणजे 1, 3 plus 1 म्हणजे 4, 3 minus 1 म्हणजे 2 आणि 3 plus 3 म्हणजे 6. मग 2 1 जा 2, 2 2 जा 4 असं भाग जाईल. मग परत ह्या 2 ने 2 1 जा 2, 2 3 जा 6 असा भाग जाईल. म्हणजे या इथं उरणार बघ 1 upon 3. हे बघा 1 upon 3 उरला. आता यामध्ये आपल्याला LCM घ्यायचा आहे. 1 4 2 आणि 6 ह्या सगळ्यांनी कोणत्या संख्येला भाग जातो अशी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी असते. आणि अशी संख्या आहे 12. 12ला आपण या सर्व संख्यांनी भागू शकतो. त्यातली ही लहानात लहान होय. म्हणून 12 हा LCM घेतला. इथं 1 आहे म्हणजे 1 गुणिले 12 12 होतात. म्हणून या इथं तुला 12ने गुणायचं आहे आणि 12 1 इथं लिहायचं 12. 4 गुणिले 3 12 होतात. म्हणून या इथं 3ने गुणायचं आहे. 3 1 3 असं तू लिहिणार. बेसक 12 म्हणजे याला 6ने गुणायचं आहे. 6 1 6 minus 6 आणि 6 दुने 12 म्हणून इथं 2ने गुणायचं आहे. बे 1 बे. अशा रीतीनं 12 आणि 3 15 वजा 8 म्हणजे 7. 1 upon 3 इंटू 7 upon 12 याचा अर्थ 7 1 जा 7 आणि 12 3 36. सो dy by dx is equal to 7 upon 36 when x is equal to 3. तर मित्रांनो आजची उदाहरणं तुम्हाला कळली असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र तुम्ही अजून केलं नाही कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.